हॅलो नमस्कार. काय म्हणताय सगळे? आरोग्य तरंगाचा परिसंवाद येत्या म्हणजे गेल्या रविवारी डायबिटीस अनुभव आपले आपले हा पार पडला आणि याविषयीचा वृत्तांत आम्ही आमच्या फेसबुकवर टाकला आहेच. त्याचबरोबर संपूर्ण कार्यक्रम हा यूट्यूबवर लवकरच आम्ही प्रसारित करत आहोत. तो तुम्हाला पाहायला नक्की मिळेल. त्याच वेळेला त्या कार्यक्रमाच्या दरम्यान आम्ही काही प्रश्न घेतले होते प्रेक्षकांकडनं, ज्याची उत्तरं आम्ही वेलनेस वेनसडेमध्ये देऊ असं म्हणलं होतं. तर त्याच काही प्रश्नांपासून आज आपण सुरुवात करणार आहोत. त्यातला पहिला प्रश्न हा डायबिटीस विषयी आहे. त्याचा बापूसाहेब कळमकर असं विचारतायत की शुगर फ्री गोळ्यांना पर्याय आहे का? ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला अर्थातच मी डॉक्टरांना स्क्रीनवर बोलावते. वेलकम डॉक्टर. नमस्कार मंडळी. आरोग्य तरंगाच्या परिसंवादाला भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. प्रश्नांपासून आपण सुरुवात करतोय. त्या दिवशी काही लोकांनी जे प्रश्न विचारले होते त्यापैकी काही प्रश्न आज आपण घेणार आहोत. यात बापूसाहेब कळमकरांनी प्रश्न विचारलाय की शुगर फ्री गोळ्यांना पर्याय आहे का? हर्बल स्वीटनर म्हणून स्टिव्हिया ही जी वनस्पती आहे त्या स्टिव्हियाचा एक्स्ट्रॅक्ट हा शुगर फ्री गोळ्यांना पर्याय आहे. पण त्याचं असं आहे की त्या स्टिव्हियाला आफ्टर टेस्ट अशी ती असते ना, म्हणजे नंतर येणारी चव ती कडसर येते. पण तरीही अनेक जण स्टिव्हिया वापरतात. पण सगळ्यात चांगला उपाय आर्टिफिशियल स्वीटनरपेक्षाही किंवा स्टिव्हियापेक्षाही साखर अत्यंत कमी खाणे किंवा न खाणे. कारण कसं आहे ना की जेवढी तुम्ही कमी साखरेची सवय लावाल तेवढी चांगली. सवयीने तुम्ही साखर कमी करूच शकता आणि एकदा कमी साखरेची सवय लागली की तुम्हाला गोड आवडत नाही. त्यामुळे सवय बदलणं हा त्याचा खराखुरा पर्याय आहे. आता काही जण म्हणतात साखरेऐवजी आम्ही गूळ वापरतो आणि गूळ चांगला असा काहींचा समज असतो. पण मंडळी तसं काही नाहीये बरं का. साखर ही पण ऊसापासून बनते, गूळ हा पण ऊसापासून बनतो आणि त्यामुळे साखर नाही त्यापेक्षा गूळ चांगला साखरेपेक्षा हा गैरसमज आहे. काही जण म्हणतात साखरेपेक्षा मग मी मध वापरतो. सध्या आपल्याला प्युअर मध मिळतो का हा पहिला प्रश्न. त्याच्यामध्ये बरेच वेळेला काकवी मिसळलेली असते. कारण जेवढा डिमांड आहे मधाला तेवढा सप्लाय नाहीच आहे. अगदी चांगला मध असला तरी मध हा जुना करून वापरायला सांगितलाय आयुर्वेदामध्ये डायबिटीसच्या लोकांनी. तो किती जुना असावा? कमीत कमी 6 महिने ते वर्षभर जुना असावा. एवढा काही आपण जुना मध करून वापरत नाही. आणि अनेक वेळेला मध खाल्ल्यावरही लोकांची साखर वाढलेली दिसते. त्यामुळे साखरेऐवजी गूळ किंवा साखरेऐवजी मध चांगला या भ्रमात, या चुकीच्या समजुतीत आपण नको राहूया. ओके, थँक्यू सो मच. मॅडम म्हणल्या मध हा जुना करून वापरायचा. तसंच त्या अजून एक गोष्ट जुनी करून वापरा असं त्यांनी एका एपिसोडमध्ये सांगितलं होतं. तुम्हाला कोणाला जर ते आठवत असेल तर ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा, नाहीतर थोड्या वेळाने ते आम्ही सांगूच तुम्हाला परत. दुसरा प्रश्न श्री मुकेश यांनी विचारलेला आहे. म्युझिक थेरपीचा विचार कोणी केला आहे का? काय आहे, सध्या म्युझिक थेरपी आणि विविध व्याधी याचा विचार काही लोक करतायत गेली काही वर्ष. पण त्याच्यावर अजून अभ्यास होतोय. म्हणजे हे म्युझिक आणि त्याप्रमाणे ह्या व्याधीवर उपचार अशी जरी विचार करायला सुरुवात झालेली असली किंवा काही लोक त्याचा अवलंब करत असली तरी त्याचा निश्चित डेटा अजून डेव्हलप होतोय. यापेक्षा मी जास्त म्युझिक थेरपीबद्दल आत्ता सांगू शकत नाही. ओके, श्री जोगदेव हा प्रश्न विचारतात. फास्टिंग शुगर जास्त असण्याचे कारण काय आणि त्यावर उपाय काय? फास्टिंग शुगर म्हणजे सकाळी उपाशी पोटीची साखर जास्त असणे. तर जास्त म्हणजे किती, नॉर्मल म्हणजे किती? 100 पर्यंत जर फास्टिंग शुगर असेल तर त्याला नॉर्मल असं म्हटलं जातं. 101 ते 125 अशी जर ती असेल तर त्याला प्री डायबिटीस म्हटलं जातं आणि 126 किंवा त्याच्या पुढे असली तर डायबिटीस असं म्हटलं जातं.
आता रात्रभर आपण काहीही खाल्लेलं नसतं तरीही शुगर का वाढते? त्याचं कारण असं आहे, तुमच्या शरीरातल्या इन्शुलिनची एफिशियन्सी कमी होणं. म्हणजे काय? तर शरीरात इन्शुलिन आहे, ते भरपूर प्रमाणात स्त्रवत आहे, पण ते काम पुरेसं करत नाहीये, इनएफिशियंट इन्शुलिन. आणि अशा वेळी त्याला इन्शुलिन रेझिस्टन्स आपण म्हणतो आणि त्यामुळे शुगर वाढते. आता रात्री काय होतं, रात्रीचं जेवण झालं, त्यानंतर विशिष्ट शुगर वाढली, ती खाली पण आली आणि नंतर तुम्ही बराच काळ उपाशी असता, म्हणजे नंतर काही खाल्लेलं नसतं, पण तुमचं लिव्हर जे आहे, यकृत, हे रक्तामध्ये साखर सतत फेकत असतं. त्याला थोपवण्याचं काम इन्शुलिन करतं. जर हे इन्शुलिन पुरेसं एफिशियंट नसेल, पुरेसं कार्यरत नसेल, तर लिव्हरला थोपवलं जात नाही आणि मग लिव्हरमधली शुगर रक्तात मिसळते आणि त्यामुळे तुम्ही जरी उपाशी असलात तरी उपाशीपोटीची साखर वाढलेली दिसते. आता त्याच्यावर उपाय काय? इन्शुलिनचं कार्य सुधारणं, हे ॲलोपॅथीच्या दृष्टीने झालं. इन्शुलिनचं कार्य कसं सुधारेल? तर मग व्यायाम करा, कारण व्यायामामुळे इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते. किंवा आहारावर नियंत्रण ठेवा. रात्री गोड खाऊ नका, रात्री पचायला जड पदार्थ खाऊ नका, मैद्याचे पदार्थ खाऊ नका. लवकर जेवा. हल्ली आपल्याकडे 8:30, 9, 9:30, 10, 10:30, 11 जेवायची वेळ काहीही झालेली आहे. खरं सूर्यास्ताच्या वेळी किंवा जास्तीत जास्त 7, 7:30 पर्यंत रात्रीचं जेवण झालेलं असलं पाहिजे. रात्रीचा आहार हलका पाहिजे. रात्री गोड किंवा साखर वाढवणारे पदार्थ खाल्ले जाता कामा नयेत. ह्याबरोबरच नियमित व्यायाम करणं, ज्याच्यामुळे इन्शुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढेल आणि याच्यातनं तुम्ही सकाळची फास्टिंग शुगर जी आहे ती नियंत्रित करू शकता. मुख्य वजन कमी करणे आणि नित्य व्यायाम करणे ही त्याची गुरुकिल्ली आहे असं म्हणता येईल. जोगदेव सर, आय होप तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. प्रतिभा पानसे मॅडमनी बरोबर ओळखलंय. तांदूळ जुना झाल्यावर वापरावा असं सांगितलं होतं मॅडमनी. धान्यांचा वापर हा जो आमचा एपिसोड आहे, आम्ही या आधीच्या 2 एपिसोड पूर्वी तो विषय घेतला होता, त्यात हा विषय कव्हर झालेला आहे. ज्यांनी बघितला नाहीये त्यांनी जरूर तो बघावा. त्यातनंही खूप लाईफस्टाईल बद्दल इन्साइट्स मिळतील. एनिवेज, आता आपण लाईफस्टाईलकडे वळलोच, तर आज आपण लाईफस्टाईल मधला एक महत्वाचा भाग कव्हर करणार आहोत, तो म्हणजे झोप. त्या विषयाकडे आज आपण वळूया. तुम्ही आज पोस्टर सगळ्यांनी बघितलंच असतील. तर डॉक्टर, झोप किती आवश्यक आहे? झोपेविषयी आयुर्वेद काय सांगतो हे मी पहिल्यांदा सांगते. झोपेला भूतधात्री म्हणजे सगळ्या प्राणीमात्रांचं पालनपोषण करणारी असं म्हटलेलं आहे. का बरं असं म्हटलं असेल? कारण झोपेवरच सुख, दुःख, तुष्टी, पुष्टी, मेधा, तुमचं पचन हे सगळं अवलंबून आहे. एक छोटंसं उदाहरण देते. एक श्लोक आहे, निद्रायत्तम सुखम दुःखम तुष्टीही पुष्टीही बलाबलम. म्हणजे काय? सुख आणि दुःख झोपेवर कसं? साधा एक हे आहे. सुख म्हणजे काय? ख म्हणजे आकाश. सुख म्हणजे चांगलं अवकाश जिथे आहे, असं म्हणजे विस्तारित जाणारा अवकाश. म्हणजे तुम्ही जेव्हा आनंदी असता तेव्हा तुमच्या शरीरातली सगळी स्रोतसं, रक्तवाहिन्या, फुफ्फुसं, हृदय हे छानपैकी विस्तारित जाणारं असतं. अवकाश त्याच्यात चांगला असतो. दुःख म्हणजे काय? वाईट. दू म्हणजे वाईट, ख म्हणजे अवकाश, म्हणजे संकुचित जाणारा अवकाश. रक्तवाहिन्या, जेव्हा तुम्ही दुःखी होता तेव्हा त्याचा परिणाम शरीरावर होतो, मग हृदयावर होतं. हृदय आकुंचन जास्त पावतं किंवा फुफ्फुस किंवा रक्तवाहिन्या याच्यातला अवकाश कमी होणं हे दुःखाशी संबंधित आहे. झोप उत्तम असेल तर हे अवकाश, ही स्रोतसं, या सगळ्या सिस्टीम्स या व्यवस्थित कार्यरत होतात. झोपेमुळे तुष्टी होणे म्हणजे काय? संतोष मिळणे, आनंद मिळणे, मन प्रसन्न राहणे, या मानसिक लेव्हलवर गोष्टी होतात. शारीरिक लेव्हलवर काय होतं? तर शरीराचं पोषण व्यवस्थित होतं. आपण म्हणतो ना हायड्रेशन, शरीराला, संपूर्ण पेशींना हायड्रेट करणं किंवा त्यांना उत्तम रसधातू मिळणं हे शक्य, हे होतं. तुमचा वर्ण सुधारतो.
झोपून उठलं की आपण छान गोरे गोरे दिसतो असा अनुभव अनेकांना असेल, कारण वर्ण सुधारतो, रक्तप्रवाह चांगला सगळीकडे पोहोचतो आणि तुमची भूक सुद्धा नियंत्रित राहते, पोट शांत असतं. हे उत्तम झोपेचे काही पैलू मी तुम्हाला सांगितले. आता शाल्मलीनी मला विचारलं की झोप किती पाहिजे. साधारण 10 ते 6 या वेळात तुम्ही झोप घ्यायला पाहिजे. त्यामध्ये सुद्धा जर लवकर झोपलात, 9 वाजता झोपू शकलात तर उत्तमच. लहान मुलांनी खरं तर शाळेत जाणाऱ्या मुलांनी 9 वाजता 8:30 वाजता खरं तर झोपलं पाहिजे. पण सध्याची आपली लाईफस्टाईल पाहता निदान 10 वाजता तरी झोपलं गेलं पाहिजे. किती तास झोप आवश्यक आहे? काहींना 6-6.5 तास झोप पुरते, काहींना 8 तास कमीत कमी झोप लागते. तर मध्यम आपण त्याचा मार्ग काढला तर किमान 7 तास झोप प्रत्येकाला आवश्यक आहे. कधी उठावं? आयुर्वेद सांगतं की स्वस्थ माणूस जो आहे, म्हणजे जो आजारी नाही असा, त्यांनी आपल्या आयुष्याच्या रक्षणासाठी, म्हणजे निरामय आयुष्य जगण्यासाठी, दीर्घायुष्य मिळवण्यासाठी ब्राह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे. ब्राह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयापूर्वी 1.5 तास. आता तुम्ही म्हणाल 4-4:30ला कसं उठायचं? हे जरा अतिच होत आहे. पण निदान तुम्ही 6 वाजता म्हणजे सूर्योदयाच्या आधी थोडंसं उठायला काही हरकत नाही. जर सूर्योदयानंतर तुम्ही झोपत असाल तर ती एक्सेसिव्ह झोप आहे असं आपण म्हणूया. ओके, सो तुम्ही सांगितलं झोप किती आवश्यक आहे आणि झोपण्याची वेळ काय असावी. आम्हाला सांगा तुम्ही यातलं किती फॉलो करू शकता रेग्युलर लाईफमध्ये, ते कमेंट्समध्ये आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. आपण पुढचा प्रश्न घेऊयात. हल्ली रात्री उशिरा झोपण्याची पद्धत आहे, तसेच अनेक जण उशिरा उठतात, जसं की मी. त्याने शरीरावर काय परिणाम होतो? आधी रात्री जागरणाचा काय परिणाम होतो हे आपण पाहू. रात्री खरं तर झोपायला पाहिजे, पण तुम्ही जागत राहिलात तर शरीरात वातवृद्धी होते आणि आजारांना आमंत्रण मिळतं. तुमची इम्युनिटी कमी होते, तुमची ऊर्जा, तुमचा उत्साह याच्यावर परिणाम होतो. मग दिवसा झोपलं तर काय होईल? ठीक आहे, रात्री जागरणामुळे काय होतं मी सांगितलं. तुम्ही रात्री झोपताय पण दिवसा पण झोपताय, मग काय होईल? ती ॲडिशनल किंवा एक्सेस झोप आहे. आणि बऱ्याच वेळेला काय होतं, गृहिणी किंवा काही व्यापारी लोक असतात ना, की सकाळी दुकान उघडतात, दुपारी जेवायला घरी येतात आणि मग झोपतात 1-1.5 तास, मग पुन्हा दुकानावर जातात. ते रात्री उशिरापर्यंत 10पर्यंत काम करतात. तर अशा लोकांच्या बाबतीत मुख्यतः दुपारची झोप, ज्याला आम्ही दिवास्वाप म्हणतो, हे वरचेवर घडतं. यामध्ये बरेच वेळेला जेवल्या जेवल्या झोपणं होतं. आयुर्वेदानी जेवल्या जेवल्या झोपणं हे कफ प्रकोपाचं, पित्त प्रकोपाचं कारण सांगितलंय, की ज्याच्यामुळे ॲसिडिटी होते, काहींना सायनस म्हणजे सर्दी होते, डोकेदुखी होते, काहींना चक्कर येते. एवढंच काय, वजन वाढतं, स्थौल्य वाढतं किंवा शरीरावरची चरबी वाढते, शरीरावरची सूज वाढते आणि त्याचा परिणाम हळूहळू डायबिटीस, ब्लड प्रेशर, थायरॉइड या गोष्टींकडे जातो. यात होतं काय, चरबी प्रमाणाने जास्त वाढली आणि मसल्स वाढली नाहीत, त्यापेक्षा ती प्रपोर्शनेटली कमी, अशी अवस्था निर्माण होते. हे दिवसा झोपण्याचे हे दुष्परिणाम आहेत. पण मग कुणीच झोपायचं नाही का दिवसा? दिवसा झोपावं कुणी? जे आजारी आहेत, जे श्रमाने थकलेले आहेत, शारीरिक श्रमाने, जे वृद्ध आहेत म्हणजे म्हातारी माणसं, जे बाल आहेत म्हणजे लहान मुलं, की जे सतत ऍक्टिव्ह असतात आणि दमतात, त्यामुळे लहान मुलांना दुपारची झोप गरजेची आहे. किंवा ग्रीष्म ऋतू आहे म्हणजे कडक उन्हाळा आहे, तर झोपा ना दिवसा दुपारी. पण एरवी आता वसंत ऋतू सुरू आहे, फेब्रुवारी मार्च अशा महिन्यात वसंत ऋतू असतो. याच्यात जर तुम्ही दुपारी झोपलात तर नक्की तुम्ही अनुभव घेतला असेल अनेकांनी, सायनसेस फुल होतात, म्हणजे सर्दीसारखी लक्षणं दिसतात, डोकं जड पडतं. पावसाळी हवा असताना सुद्धा दुपारी जर झोपलं आणि वरचेवर झोपलं तर सायनसचा त्रास अनेकांना होतो. आता तुम्ही म्हणाल वामकुक्षी तर सांगितली आहे, पण ती वामकुक्षी कशी? अंमळ 10 ते 15 मिनिटं डाव्या कुशीवर आडवं होणं, तेवढीच ती झोप अपेक्षित आहे. 1-1-1.5 तास झोपणं ही वामकुक्षी नव्हे. आणि ज्यांना झोप येत असेल, झोप आवरत नसेल,
त्यांनी चक्क आराम खुर्चीत किंवा सोफ्यावर बसावं आणि डोकं मागे टेकावं आणि बसून झोप घ्यावी. ती 10-15 मिनिटाची नॅप सुद्धा त्यावेळी पुरेशी ठरते. अजून दिवसा कुणी झोपावं की ज्यांचं जागरण झालेलं आहे रात्री, त्यांनी दिवसा झोपायला हरकत नाही. ओके. आपण म्हणजे ज्याला आजकाल पॉवर नॅप म्हणतात, बेसिकली पॉवर नॅप विषयी मॅम सांगतायत. बरोबर. येस, पण ना मला एक सिरियस डाऊट आहे बरं का. तर माझ्याच किती मैत्रिणी मित्र असे आहेत जे शिफ्ट ड्युटीमध्ये काम करतात हां. आणि फक्त सॉफ्टवेअर किंवा IT किंवा कॉल सेंटरवालेच नाही तर कामगार, नर्सेस, हे असे सुद्धा लोक, अमेरिकन वेळेनुसार काम करणारे लोक, IT हे जे professionals. आहेत त्यांनी काय करावं? अगदी बरोबर आहे. मंडळी, एक सांगते, रात्रीचं जागरण आणि दिवसा झोप याचा काही ना काहीतरी वाईट परिणाम शरीरावर होतोच, हे नक्की. पण निदान ज्यांना 10 ते 6 या वेळात झोपणं शक्य नाही, त्यांनी पुरेशी झोप घ्यावी. सूर्योदयानंतरची जी झोप आहे, तुम्ही जर समजा सूर्योदयानंतर सुद्धा 2 तास झोपलात तर ती रात्रीच्या 4 तासा एवढी झोप असते. म्हणजे एखादा माणूस नाईट ड्युटी त्यांनी केली आणि तो 2ला झोपला, 6 वाजता सूर्योदय होतोय, तर 2 ते 6 या वेळातली झोप ही 4 तासाची बरोबर आहे. पण त्यानंतर 6 ते 10 ही जर तुम्ही झोप घेतली तर ती 8 तासाची आहे. म्हणजे तुम्ही 12 तास झोपल्यासारखे होता. त्यामुळे 2 ते 6 4 तास आणि 6 ते 8 2 तास अशी 6 तासाची झोप ही त्यांची 8 तासाच्या झोपेप्रमाणे असते. त्यामुळे तेवढी झोप तुम्हाला घेता येते. पण आजकाल जे होतंय की रात्री जागरणं काही कारण नसताना केवळ पार्टीज किंवा काम किंवा दुसरं काही नाही, TV बघायचा आहे, मोबाईल स्क्रीन ओपन करायचं आहे किंवा चिल करायचं आहे, तर त्यामुळे रात्रभर जागायचं आणि सकाळी 10, 11, 12 वाजेपर्यंत लोळायचं. ही सवय जी हल्ली बोकाळतीये, यामुळे अनेक दुष्परिणाम समाजामध्ये मुलामुलींमध्ये दिसत आहेत, तरुण मुलामुलींमध्ये दिसत आहेत. मुलींमध्ये PCOSचं प्रमाण प्रचंड वाढलंय, मुलांमध्ये स्थौल्य वाढलंय, ढेऱ्या सुटतायत. कुणीही मुलगा किंवा मुलगी सुंदर, एक छान सुडौल बांधा असलेला किंवा असलेली मिळणं हे थोडंसं दुरापास्त होत चाललंय. आणि ह्याला कारण चेंज झालेलं, बदललेलं बॉडी क्लॉक, शरीराचं घड्याळ तुम्ही बदलताय आणि त्यामुळे एवढे परिणाम दिसत आहेत. त्यामुळे हा विचार प्रत्येकाने करायला हवाय. ओके, येस. अजून एक प्रश्न आलाय मध्ये, तो घेते. धनश्री ताई विचारताय, झोपेची वेळ टळल्यावर झोप का येत नाही? त्याचं कारण असं आहे की झोपेची वेळ, एकतर 2 गोष्टी होतात. झोपेची वेळ टळली तर तुमच्या शरीरातला वात वाढतो, म्हणजे नर्व्हज एक्साइट होतात आणि त्या सतत तुम्हाला जागृत ठेवतात. हेच बरेच वेळेला कॉफीमुळे किंवा चहामुळे पण होतं. तुम्ही वेळी अवेळी चहा कॉफी घेतली तरी त्या नर्व्हज एक्साइट होतात आणि त्यामुळे तुम्हाला झोप येत नाही. ओके. आणि अजून एक आहे, आजकाल ना आम्ही सगळे यंग मंडळी आय एम अ नाईट पर्सन, आय एम अन अर्ली बर्ड, अशा या टर्म्स आहेत ना, त्या खूप वारंवार वापरतो. त्या रिलेटेड प्रश्नही आलाय की पर्सनॅलिटीजनुसार बिईंग अ नाईट पर्सन आणि बिईंग अ मॉर्निंग पर्सन हे बदलतं. मग त्याविषयी तुम्ही काय सांगा? त्याच्यासाठीच सांगितलं की ज्यांना अगदी रात्री एक तर सवयीचा परिणाम असतो की तुम्ही जर सवयच लावली की नाईट पर्सन आपण आहोत अशी, तर तुम्हाला रात्री झोप येणार नाही आणि दिवसा तुम्ही लवकर उठणार नाही. हा सवयीचा भाग जास्त आहे. पण जरी कुणाला वाटत असेल की मला काम करायचं असेल तर रात्रीची शांतताच गरजेची आहे, तर मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे झोपेचे जे नियम आहेत, दिवसा झोपण्याचे किंवा सूर्योदयानंतर झोपण्याचे की निम्मा वेळ झोपा, ते तुम्हाला पाळायला लागतील. ओके. अजून कोणाला प्रश्न असतील तर त्यांनी ते टाकावेच. त्याआधी आपल्याला ना मागच्या वेलनेस वेबिनारमध्ये जिथे आपण व्यायामाविषयी बोललो होतो तिथनं एक प्रश्न आलाय. ते वेलनेस वेनसडेचं वेबिनार सुद्धा ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी जरूर बघा, म्हणजे हा प्रश्न अजून रेलेव्हंट होईल. रेग्युलरली चालून वजन कमी होत नाही, फ्रेश वाटावे, म्हणजे फ्रेश वाटतं. फ्रेश वाटतं, पण अजून काय करावं लागेल वजन कमी होण्यासाठी? आणि मला मणक्याचा त्रास आहे असं त्या म्हणतात. मी तुम्हाला एक सांगते की मुळात वजन कमी होणं आणि व्यायाम याचा
खूप जास्त संबंध आहे असं नाही. तुम्ही अतिव्यायाम केलात आणि बारीक झालात तर होऊ शकतं, पण नॉर्मल रेग्युलर व्यायाम केला आणि तुम्ही बारीक झालात असं सगळ्यांमध्ये घडतं असं नाही. त्यामुळे व्यायामानेच वजन कमी होईल असं अजिबात नाही. त्यासाठी तुम्हाला आहारावर लक्ष देणं गरजेचं आहे. आमचा मागचा वेबिनार जरूर पहा. वजन आणि व्यायाम यांचा काय संबंध आहे आपण याविषयी बोललेले आहोत. मग वजन कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे? तुमचा आहार नियंत्रित केला पाहिजे. जसं म्हणलं की पुरेशी झोप रात्री घ्या, पण दिवसा झोप नको. तीही वजन कमी करण्यासाठी गरजेची. आणि मणक्यांचा त्रास असेल तर योगतज्ञांकडनं किंवा फिजिओथेरपिस्टकडनं कुठला व्यायाम तुम्हाला चांगला याविषयी मार्गदर्शन घ्या. पण इथे वजन कमी करण्याच्या दृष्टीने आहारावर तुम्ही लक्ष केंद्रित करा. ओके. आपल्याला एक प्रश्न आला आहे. इंदिरा गांधी किंवा मोदी यांसारख्या ज्या पर्सनॅलिटीज असतात त्या 3-4 तासात झोपतात, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? तर मी ह्या वेलनेस वेनसडे नंतर हा प्रश्न आधी आन्सर केलेला आहे. त्या वेलनेस वेनसडेची लिंक या सेम कमेंट म्हणजे या सेम कमेंटला रिप्लाय म्हणून करते, म्हणजे तेही वेलनेस वेनसडे वेबिनार तुमचं बघितलं जाईल आणि ह्या प्रश्नाचं उत्तरही तुम्हाला त्या वेबिनारमध्ये नक्की मिळेल. सो ज्यांना ह्या प्रश्नात इंटरेस्ट आहे त्यांनी नक्की ते वेबिनार बघा. मी लिंक थोड्या वेळाने हे संपलं की नक्की कमेंटमध्ये टाकीन. अजून जर कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी त्याची उत्तरं आम्हाला नक्की म्हणजे ते प्रश्न आम्हाला टाकावेत, आम्ही त्याची उत्तरं नक्की देऊ. ओके, आत्ता तरी कोणाचे प्रश्न दिसत नाहीयेत, पण मी एक पोल टाकलाय नेहमीसारखाच आपल्या वेलनेस वेनसडेच्या विषयाशी निगडीत. आर यू अ नाईट पर्सन ऑर अ मॉर्निंग पर्सन? आता मला तुम्ही कळवा की तुम्ही नाईट पर्सन आहात, अर्ली बर्ड आहात, का तुम्ही माझ्यासारखे नाईट आऊल आहात. सो हे तुम्ही आता मला कळवा नक्की. आणि ह्या वेलनेस वेनसडे मधनं तुमचे काय टेक अवेज आहेत हेही आम्हाला कळवा. लवकरच मी म्हणलं तसं जो मागचा म्हणजे 25 तारखेचा जो एपिसोड होता त्याची लिंक आम्ही तुम्हाला याही पेजवर नक्की टाकणार आहोत, म्हणजे ज्यांनी तो मिस केला आहे त्यांना तो पूर्ण एपिसोड कार्यक्रम येस कार्यक्रम 25 तारखेचा. सो बघूया, भेटूच यात पुढच्या वेलनेस वेनसडे मध्ये. तोवर काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की कळवा. आपल्याला आलाच एक प्रश्न, रात्री जाग आल्यावर परत झोप का लागत नाही? एकच मिनिट मी स्क्रीन चेंज करते. येस, रात्री जाग आल्यावर झोप लागत नाही कारण तेच की एकदा झोप डिस्टर्ब झाली की अनेकांच्या नर्व्स उत्तेजित होतात आणि त्या परत शांत होत नाहीत, म्हणून झोप लागत नाही. ओके. आणि झोप सगळ्यांचा मुख्य असा अनेकांचा प्रश्न असणार आहे, झोप येण्यासाठी काय करावं? विशिष्ट वयानंतर झोप कमीच होते हे सत्य आहे. त्यात जर आपण रात्रीच्या वेळी काही गोड खात असू तर मेंदूला सतत ग्लुकोजचा पुरवठा होतो आणि तो छान ताजा तवाना टवटवीत राहतो आणि त्यामुळे झोप लागत नाही. अनेक प्रौढ व्यक्तींना झोप लागत नाही, त्याचं कारण वातप्रकोप झालेला असतो. अशा वेळी तळव्यांना मसाज करणे किंवा डोक्याला मसाज करणे, म्हशीच्या दुधाने झोप छान येते असं आयुर्वेद म्हणतो, त्यामुळे थोडंसं दूध पिणे हे उपाय तुम्ही करून पाहू शकता. आणि तरीही नाही लागली तर मग औषधं घेण्याशिवाय पर्याय नसतो. ओके. ऍक्च्युली आपल्याला तोच प्रश्न आला होता. मिस्टर सनी डहाळे विचारतायत लवकर झोप येण्यासाठी काय करावे, आणि तुम्ही ऍक्च्युली त्याचंच उत्तर दिलं. आय वॉज गोइंग टू टेक द सेम क्वेश्चन अगेन. सो आय होप तुम्हाला उत्तर मिळालंय मिस्टर डहाळे. मला अजून एक सांगावंसं वाटेल की तुम्हाला खरंच लवकर झोपावं अशी इच्छा असेल तर पहिल्यांदा लवकर उठायला सुरुवात करा. दिवसा अजिबात झोपू नका. मोबाईलचा स्क्रीन संध्याकाळी 7 नंतर बाजूला ठेवून द्या आणि छान म्युझिक ऐका, स्वतःला रिलॅक्स करा, नक्की झोप येईल. ओके. बुद्धीचे काम करणाऱ्यांना झोप जास्त घ्यायला हवी का, हा आपल्याला अजून एक प्रश्न आहे. जास्त हा शब्द सापेक्ष आहे. जोपर्यंत झोप मागतंय शरीर तोपर्यंत झोपावं. आता असं आहे, काही आळशी लोक असतात की त्यांना सारखीच झोप येते, तर ती जर अति झोप होत असेल तर ती कमी कशी करायची याचे पण उपाय आहेत. ओके. आता हा प्रश्न मी विचारणार आहे.
आजकाल मेंटल हेल्थ आणि झोपेचं रिलेशन सांगितलं जातं, त्याविषयी काही सांगाल का? नक्कीच. असं आहे की जर तुमची झोप शांत झाली नाही तर तुमची पहिल्यांदा काय होतं तर चिडचिड होते, दुसरं काय होतं तर कन्फ्युजन होतं, मग सगळं रुटीन डिस्टर्ब होतं, मग अँझायटी वाढते, अँझायटी वाढलं की हातनं चुका होतात, चुका झाल्या की मग नैराश्य किंवा डिप्रेशन येतं. हे हळूहळू ही सगळी अशी जंत्री लागते आणि हे जर सतत वारंवार आणि दीर्घकाळ होत असेल तर नक्कीच मानसिक स्वास्थ्यावर त्याचा परिणाम होतो. आणि मला माहिती आहे की तुम्ही कायम जे मला सांगत असता ते म्हणजे एक्सरसाइज आणि झोप यांचा संबंध तुम्ही मला कायम म्हणता, तर त्याविषयी काय सांगा? साधी गोष्ट आहे, शरीर दमवा ना. दमलेलं शरीर कुठेही कधीही छान झोपतं. जर तुम्ही शारीरिक हालचालच केली नाहीत तर कशी झोप लागणार? त्यासाठी शरीर पण दमलं पाहिजे ना. त्यासाठी व्यायाम करा, तुम्ही खेळा भरपूर, त्यांनी मनालाही आनंद मिळेल, शरीरालाही व्यायाम मिळेल आणि सुख हे जे आहे विस्तारित जाणारं आकाश, ते अवकाश अजून वाढत जाईल आणि आपोआप छान झोप लागेल. ओके, थँक्यू सो मच. अजून तरी आपल्याकडे प्रश्न आलेले नाही आहेत, पण तुम्ही जे सुख जेव्हा एक्सप्लेन केलं तेव्हा झोपेमुळे काय होतं याविषयी खूप इलॅबोरेट केलं. तर मला 5 बुलेट पॉईंट्समध्ये तुम्ही सांगू शकाल का की 5 गोष्टी सुधारतात किंवा खराब होतात झोपेमुळे, अगदी शॉर्टमध्ये? ठीक आहे. झोपेमुळे मनही आनंदी होतं आणि शरीरही अत्यंत छान त्याचं पोषण होतं. तुम्हाला चांगली झोप मिळाली तर तुमची शक्ती वाढते, शरीरातली शक्ती वाढते. झोप झाली नाही तर तुम्हाला वीकनेस किंवा दौर्बल्य येतं. छान झोप झाली तर मन प्रसन्न राहतं, संतोष मिळतो मनाला आणि शरीराचं पोषण पण चांगलं होतं. तो शरीर पोषणासाठी, मन प्रसन्न राहण्यासाठी चांगली झोप आवश्यक आहे, हे मी समराईज करते. बरोबर आहे का ते? तुम्हाला डायबिटीस दूर करायचं असेल, तुम्हाला शुगर कंट्रोलमध्ये हवी असेल, तरीही योग्य प्रकारे झोप घेतली पाहिजे. अतिही नाही आणि कमीही नाही, पुरेशी झोप. थँक्यू सो मच डॉक्टर. आय डोंट थिंक अजून कोणाला प्रश्न आहेत, पण जर असतील तर त्यांनी नक्की कळवावेत आम्हाला. जसं आपण व्यायामाचा प्रश्न यावेळेला घेतला तसंच आपण झोपेविषयीही पुन्हा कंटिन्यू करू शकतो. आत्ता आपण इथे थांबूयात. शुभरात्री. पुढच्या वेलनेस वेनसडेमध्ये जो 12वा वेलनेस वेनसडे असेल, सलग 12 आठवडे आपण आता भेटू म्हणजे, तर त्याला नक्की सगळ्यांनी जॉईन करा. आत्ता आपण थांबतोय. धन्यवाद.